हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे मस्त असतील। मी नीता पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या माझ्या रूटीन व्लॉगची सुरुवात करते। तर आज खूप दिवसानंतर सकाळी उठले, कारण आजपासून रियांशची शाळा चालू झाली आहे आणि सकाळी उठणं होत नव्हतं, पण त्याची शाळा आहे या निमित्तानं रोज आता सकाळी उठणं होईल आणि असंच रूटीन राहणार आहे। कारण सकाळी उठण्याची सवय खूप छान असते, जी मला नाही आहे, पण शाळेमुळे आता मला सकाळी उठावं लागणार आहे आणि त्यामुळे बरीचशी कामं आणि भरपूर असा वेळ मला स्वतःसाठी मिळणार आहे। एकदा का मुलांची शाळा चालू झाली की मुलं तर बिझी होतातच, पण आपल्याला आपल्यासाठीही भरपूर असा वेळ मिळतो। फक्त आपल्याला प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, टेन्शन एका गोष्टीचं असतं की मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं। तर लवकरच एक शॉर्ट किंवा मग छोटा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्यामध्ये काही असे पदार्थ किंवा फास्ट फूड जे आहे, म्हणजे आपण जे लवकर बनवू शकतो घरच्या घरी, ते मी तुमच्याशी शेअर करेल। तर आज मी रियांशला 2 टिफिन द्यावे लागतात, तर एका टिफिनमध्ये चिवडा दिला आहे जो रात्री मी बनवून ठेवलेला, आणि दुसऱ्या टिफिनमध्ये म्हटलं चला आज पहिला दिवस आहे त्याच्या आवडीचं देते, म्हणून साबुदाणा खिचडी बनवली आहे। आणि मलाही साबुदाणा खिचडी इतकी आवडते, म्हणजे तो स्मेल आणि सकाळ सकाळी असं वाटत होतं की मी पण मस्त नाश्त्यामध्ये हेच खावं, पण स्वतःवर कंट्रोल केलं आणि त्याला टिफिनमध्ये दिलं, पण तरी थोडंसं माझ्यासाठी ठेवलं आहे। त्यानंतर अश्विन आणि मी आम्ही दोघंही स्टार बाजारमध्ये आलो। खूप दिवस झाले आलो नव्हतो, ऑनलाईनच भाज्या मागवत होतो। आंबे घ्यायचे होते, फ्रूट्स घ्यायचे होते, भाज्याही घ्यायच्या होत्या। सकाळी गेलो तरीही खूप गर्दी होती। घरी आलो त्यानंतर काहीच काम झालं नव्हतं, कारण सकाळी सकाळी गर्दी नसते, म्हणून लवकर गेलो आणि त्यात अश्विनलाही ऑफिसला जायचं होतं, तर लवकरच यावं लागलं। पटापट भाज्या घेतल्या आणि आल्यानंतर आपण काय चूक करतो, म्हणजे कुठूनही बाहेरून आल्यानंतर आपली पर्स, बॅग, चाबी, चष्मा जे काय असेल ते सगळं सेंटर टेबलवर, सोफ्यावर किंवा असं कुठेही ठेवतो, त्याच्या प्रॉपर जागी ते ठेवत नाही। त्यामुळे कारण आपल्याला त्यावेळी खूप घाई असते, पण थोडेसे 2 मिनटं काढून ज्या वस्तू आहेत त्या जर जागच्या जागी ठेवल्या तर मग पसारा दिसणार नाही किंवा मग नंतर त्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार नाही। तर या गोष्टी आल्यानंतर लक्षात ठेवा, जागच्या जागी ठेवायच्या। अश्विनला आज लवकर ऑफिसला जायचं होतं, तर आल्यानंतर लगेचच त्या अंघोळीला गेले आणि मी पटापट नाश्त्याची तयारी करायला लागले। नाश्त्यामध्ये पोहे बनवले आहे, पोहे खाऊन अश्विन ऑफिसला जातील आणि त्यानंतर मग मी बाकीचे सगळे कामं करेल। मीही नाश्ता करून घेतला आणि नाश्ता केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर थोडा वेळ तरी मी अंघोळीला जात नाही, त्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगेल कधीतरी। आणि आणखी एक छोटीशी टिपच समजा ही, आपल्याला कोविडमध्ये एक छान सवय लागली होती, म्हणजे त्यावेळी आपण कुठलीही भाजी आणू किंवा कुठलंही सामान आणू दे बाहेरून, ते स्वच्छ धुवून ठेवायचो। भाज्या तर स्वच्छ धुवून त्या वाळवून नंतर फ्रीजमध्ये ठेवल्या जायच्या, पण ती सवय आता कोण कोण फॉलो करतं खरंच मला कमेंटमध्ये सांगा। जर सगळ्या भाज्या आपण धुवून नाही ठेवू शकलो ना, तरी त्यातले काही अशा भाज्या आहेत किंवा ज्या आपण सलाडसाठी वापरतो त्या तरी गोष्टी आपण धुवून ठेवल्या पाहिजे। मिरची, आलं, फ्रूट्स असतील तर ते धुवून ठेवा, कारण वेळेवर धुवून खायचं मग लक्षात राहत नाही, आणि लहान मुलं घरी असतील तर मग ती तशीच फ्रूट्स खायला घेतात। रियांश तरी तसाच करतो, म्हणून मी सगळी फ्रूट्स आधीच धुवून ठेवते आणि फ्रूटची जी टोपली आहे त्यामध्ये ठेवते, म्हणजे त्याला जेव्हा वाटलं तेव्हा त्याला खाता येईल। त्यानंतर काही भाज्या, मिरची, आलं, टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टीही धुवून ठेवते, कारण या अशा गोष्टी आहेत की भाजी करताना किंवा काही पदार्थ बनवताना आपल्याला लगेचच हवं असतं, आणि ते धुवून, मिरची जर ओली असली तर मग तेलात ती उडते, त्यामुळे ती व्यवस्थित धुवून वाळवून नंतर फ्रीजमध्ये ठेवायची। त्यामुळे आपलंच काम हलकं होतं आणि सगळ्या गोष्टींना आपल्याला वेळेवर मिळतात। जेव्हा आपल्याला किचनमध्ये स्वयंपाक करताना सगळ्या गोष्टी आयत्या वेळेवर मिळाल्या तर आपल्याला खूप भारी वाटतं, आणि स्वयंपाक करताना तितका स्ट्रेस येत नाही जितका आपल्याला वेळेवर काही नसेल, म्हणजे वेळेवर सगळ्या गोष्टी कराव्या लागत असेल तेवढा येतो आणि वेळही तेवढाच लागतो। तर आंबे धुवून ठेवले, त्यानंतर सॅलॅडसाठी ज्या गोष्टी आणल्या त्याही धुवून ठेवल्या। आता सगळं वाळवून नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे। त्यानंतर ग्रोसरीमध्ये आता भाज्या आणताना काही ना काही गोष्टी आणल्याच जातात, तर शेंगदाणे संपलेले, त्यानंतर चणे आणि बाकीही 2-3 गोष्टी संपलेल्या। तर ज्या गोष्टी आणते मी, मग त्या कमी असू देत किंवा जास्त असू देत, आणल्यानंतर तशाच स्टोअर करून ठेवत नाही। त्याचा डब्बा जर खाली असेल किंवा तो स्वच्छ धुवून ठेवलेला असेल
तर त्यामध्ये ते सामान काढून ठेवते आणि डबा जर स्वच्छ धुतलेला नसेल किंवा त्यामध्ये ऑलरेडी सामान असेल तर ते सामान जिथे मी एक्स्ट्रा ग्रोसरीचं सामान ठेवलेलं असतं तिथे ते स्टोअर करून ठेवते आणि वॉश केल्यानंतर डब्बा ते त्यामध्ये स्टोअर करून ठेवते. तर बघा मस्त अशी हिरवी मिरची आणि मस्त दिसतंय. आंबे तर खूप दिवसानंतर आले, नाहीतर मध्ये मध्ये रोजच आंबे यायचे, पण आता 8 दिवस तरी झाले असतील, 8 ते 10 दिवस घरी आंबे नव्हते. त्यामुळे आता आंब्याचा रस बनवायचा आहे आणि मसाला वांगी बनवायची आहे, मस्त रस्सेवाली चपाती. आणि आज खूप दिवसानंतर कुरडे हे तळणार आहे, कारण आता पावसाची तशीच सुरुवात झालेली आहे पुण्यामध्ये. तरी आता रोज संध्याकाळी म्हटलं तरीही चालेल, पाऊस थोडाफार येतोच आणि पाऊस पडायला लागला की मग आंबे तेवढे चांगले येत नाही. आता फक्त 10 ते 15 दिवस आहे आंबे खायची मजा, त्यानंतर मग आंबे खायला मिळणार नाही आणि कुरड्याही मग तळल्या जाणार नाही. कुरड्या तळल्यानंतर पहिले तर मी खूप कमी तेल वापरते. कुठलंही काहीही तळायचं असेल तर खूप जास्त तेल वापरायची मला सवय नाही, कारण ते वापरलेलं म्हणजे ते जे तेल आहे ते मग नंतर वापरायला मला आवडत नाही. म्हणून अगदी थोड्याशा तेलामध्ये मी कुरडया किंवा कुठलंही काही तळायचं असेल ते तळते आणि ते जे तेल आहे ते एखाद्या वाटीमध्ये किंवा तुमच्याकडे काही प्रॉपर असं भांडं असेल त्यात काढून ठेवा, म्हणजे एवढी मोठी कढई त्या एवढ्याशा तेलासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर राहणार नाही. तसंही मी आता एक प्लॅटफॉर्म कसा स्वच्छ ठेवायचा, किती सामान ठेवायचं याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे. स्वयंपाक केल्यानंतर आपण जे पदार्थ बनवलेले आहेत त्याची भांडी असतातच, नो प्रॉब्लेम, पण जेवण झाल्यानंतर आपला प्लॅटफॉर्म अगदी सुटसुटीत आणि मोकळा दिसायला हवा. तर पुसून झालं आहे सगळं, टाईल्सही पुसून घेतली, प्लॅटफॉर्मही पुसून घेतला आहे. पटापट कामं केली तर सगळी कामं एका पाठोपाठ होतात. आणि मला याआधीही माझं जे अवन आहे, मायक्रोवेव्ह नाही आहे, अवन आहे, ते मी असं वर ठेवते आणि त्याचं स्टँड ना असं प्रॉपर दिसत नाही, असं हवेत असल्यासारखं दिसतं. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ते कशावर ठेवलं आहे अवन किंवा मग मायक्रोवेव्ह. तर त्यासाठी स्टँड आहे आणि हे अवन यासाठीच वर स्टँडवर ठेवलं आहे, कारण खालचा जो प्लॅटफॉर्म आहे तो खाली मिळावा, मोकळा मिळावा, तिथेही आपल्याला काही वस्तू ठेवता याव्यात. हा जर मायक्रोवेव्ह किंवा अवन ओट्यावर ठेवला तर खूप स्पेस जाते. तर हे बघा अशा टाईपचं हे स्टँड आहे. तर खालून त्याला नट आहे, ते ॲडजस्टेबल होतं, म्हणजे किती तुम्हाला मोठं पाहिजे आणि किती म्हणजे छोटं मोठं हे तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. या साईडचं होतं ते थोडंसं जाम झालेलं, कारण खूप दिवसापासून आता ते मूव्ह केलंच नाही आहे आम्हाला, जसं पाहिजे तसं आम्ही ऑलरेडी पहिलेच करून ठेवलं होतं. तर इकडचं मूव्ह होतं आहे, तर जितकं मोठं पाहिजे तितकं तुम्ही करू शकता. त्यानंतर ड्रिल करावे लागतात, तर 3 ड्रिल त्याला दिलेले आहे, पण आम्ही 2च ड्रिल केले आहेत, कारण अवन हे तेवढं भारी नसतं. मायक्रोवेव्ह असेल तर 3 ड्रिल करावे लागतील आणि तुमच्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करून तुम्हाला किती स्पेसवर ते लावायचं आहे हे करू शकता. याची लिंक मी देते, ॲमेझॉनवर हे मिळेल. अशा टाईपचं आता असंच मिळेल का हे मी सांगू शकत नाही, कारण हे आमच्या इंटेरियर डिझायनर ज्या होत्या त्यांनी आणलेलं, पण मला अशाच टाईपचं ॲमेझॉनवर मिळालं. त्याची लिंक मी देते. तर बेस्ट ऑप्शन आहे. यावर तुम्ही तुमचा मिक्सरही ठेवू शकता, कारण बऱ्याच जणांचे मेसेज येतात की माझ्या प्लॅटफॉर्मवर मिक्सर असतात, त्यानंतर बरीचशी भांडी असतात, पण असं जर स्टँड तुम्ही लावलं तर त्यावर मिक्सर तुम्ही ठेवू शकता. असं नाही, बरेचसे स्टँड आता वेगवेगळे मिळत असतील, तर ते तुम्ही ऑनलाईन बघा किंवा मग ज्या दुकानात मिळत असेल त्या दुकानात विचारून बघा. प्लॅटफॉर्मवर ठेवल्यापेक्षा असं स्टँड कधीही बेस्ट राहतं. खूप मोकळी आपल्याला जागा मिळते आणि छानही दिसतं, म्हणजे स्पेस मिळते आणि आपला प्लॅटफॉर्म खाली असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण तिथे ठेवू शकतो. ॲटलिस्ट ज्या कोपऱ्यामध्ये ठेवायच्या गोष्टी आहेत, फ्रूट्स किंवा आणखी काही गोष्टी ठेवायच्या असतील तुम्हाला, त्या ठेवू शकतो. किंवा मग आपला क्लीन प्लॅटफॉर्म तर खूपच छान दिसतो. तर आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. कसं इन्स्टॉल केलं आहे हेही मी तुम्हाला सांगितलं आणि लिंक तर मी देणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आणि मी कमेंटही पिन करेल, तीही चेक करा जर डिस्क्रिप्शन बॉक्सला दिसलं नसेल तर. आणि पटापट कामं झाली, म्हणजे मोबाईल आपण नाही बघितला किंवा टी व्ही नाही बघितली ना, छान टी व्हीवर गाणी लावायची, मग ती देवाची असू देत किंवा कधी कधी पिक्चरची गाणी लावली तरीही चालेल. तर मस्त कामं होतात. घरात एकटं असलं की काय माहिती आपल्याला खूप जोश येतो काम करायचा आणि पटापट आपली सगळी कामं होतात. तर सगळी कामं झाली होती. काल रात्री पाऊस आला, त्यामुळे कपडे तसेच काढून चेअरवर ठेवले गेले, कारण खूप उशीर झाला होता. तर आता कपडे फोल्ड करून ठेवते आणि माझं थोडंसं यूट्यूबचं काम आहे
ते मला करायचं आहे, म्हणजे रोजच्या रोज माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि कमेंट करायला नक्की विसरू नका, कारण कमेंटमुळे मला कळतं की व्हिडिओ कसा झाला आहे किंवा कुठल्या नेक्स्ट व्हिडिओची तुम्हाला म्हणजे तुम्हाला बघायला आवडतं हेही तुम्ही कमेंट करून सांगता. तर नक्की सांगा. आणि आजचाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. यामध्येही थोड्याफार टिप्सही मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर असं होतं माझं आजचं सकाळ ते दुपारपर्यंतचं रुटीन. आणि थोड्या वेळाने भरपूर असा वेळ मला मिळाला आहे. रियांशला यायलाही भरपूर वेळ आहे आणि अश्विन तर जवळपास संध्याकाळीच येतील. तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. असं जर रुटीन तुम्ही ठेवलं आणि ज्या टिप्स मी तुम्हाला आज सांगितल्यात त्या फॉलो केल्यात तर आपल्यालाच स्वयंपाकासाठी आणि इतर गोष्टींसाठी कमी वेळ लागेल. तर चला आता खूप बोलत नाही, व्हिडिओला मी इथेच थांबवते. कमेंट करायला विसरू नका, परत एकदा सांगते. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करून जा. चला उद्या भेटूया परत एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि बाय बाय.